कृषि उत्पन्न बाजार समिति सावनेर में वार्षिक सर्वसाधारण सभा व कृषि प्रदर्शनी के आयोजन में माजी मंत्री श्री सुनील केदार साहब ने दो टूक कहा कि किसानों को उनकी फसल सोयाबीन व कपास के उचित भाव नहीं मिल रहे, जिससे किसान को भारी नुकसान हो रहा है। कृषि बाजार समिति ने किसानों के हित में कई योजनाएं लाकर किसानों को फायदा मिल रहा है। उसी तरह कृषि बाजार समिति सावनेर के सभापति रविंद्र चिखले ने कहा कि हमने किसानों के लिए 10 रुपये भोजन की व्यवस्था, किसानों के लिए पर्याप्त भंडार गृह, कृषि में लगने वाले उपकरणों की प्रदर्शनी, किसानों के हित के लिए वर्ष भर हमारी बाजार समिति समर्पित रही। उन्होंने माजी मंत्री सुनील केदार व समस्त कृषि बाजार समिति से जुड़े किसानों का धन्यवाद भी किया है। संचालक कृषी उत्पन्न बाजार समिति सावनेर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। संस्था सावनेर श्री मयूरजी जिचकार त्यांचं स्वागत। माननीय श्री प्रकाशजी पराते, माननीय श्री आशिषजी उपासे, माजी उपसभापती पंचायत समिति सावनेर यांचे स्वागत। माननीय श्री विनोदजी जैन, माननीय श्री बाबारावजी पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिति कळमेश्वर यांचे स्वागत। माननीय श्री बाबारावजी कोळे, अध्यक्ष खरेदी विक्री सहकारी संस्था कळमेश्वर यांचे स्वागत। माननीय श्री अशोकजी बाजार समिति सावनेर यांचे स्वागत। माननीय श्री रवीजी महाजन, सहसचिव बाजार समिति सावनेर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यांचे स्वागत संचालक करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यांचे स्वागत। तसेच माननीय श्री महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय श्री सुनील बाबू केदार साहेब यांचे स्वागत। यानंतर संचालक मंडळ करतील अशी मी त्यांना विनंती करतो। एक साथ सावधान। ओम शांति शांति शांति। सगळे मान्यवर आणि आजच्या या सभेसाठी आलेले या तालुक्यातील सुजाक नागरिक बंधू भगिनी, माननीय सरपंच मजूर, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष, एक विचार आपण दिला की अलीकडच्या काळामध्ये सहकारी संस्थेच्या कारभार चालवण्यासाठी काटकसर केली पाहिजे, खर्च आपला कमी केला पाहिजे आणि ह्या संस्था आपण चालवल्या पाहिजे, त्या टिकवल्या पाहिजे। आणि म्हणूनच तालुक्याच्या जेवढ्या सहकारी संस्था आहेत त्यांनी एकत्र यावं आणि एकाच दिवशी तुमच्या त्या ठिकाणी असलेल्या तुमची जी वार्षिक सभा असते ती वार्षिक जाहीर सभा घ्यावी आणि खर्च वाटून खर्च कमी करावा, हा त्याचा माझा दृष्टिकोन। त्याला आज आपल्या कृषी समितीतर्फे सभा घेण्यात आली, काय सांगाल? कृषी उत्पन्न बाजार समितीची 52वी सर्वसाधारण सभा आम्ही या ठिकाणी आयोजित केली। आज शेतकऱ्यांचा उत्साह आणि माननीय बाबासाहेब केदार साहेब यांनी लावलेले झाड वृक्षारोपण, आदरणीय केदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही ही बाजार समितीची वाटचाल पुढे नेत असतो। आज बाजार समितीची वाटचाल चांगल्या पद्धतीची आहे। शेतकऱ्यांसाठी 10 रुपयात फुल जेवण आम्ही या ठिकाणी योजना सुरू केली। त्यांच्यासाठी सुखसुविधा ज्या असतात त्या सुद्धा आमच्या इथे अवेलेबल आहे। आलेल्या शेतकऱ्यांना त्याच दिवशी पेमेंट झालं पाहिजे, त्यांच्या मालाचे योग्य मोजमाप झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा हित जोपासण्याचं काम बाजार समिती करत असते। भाऊ, कृषी समितीला सावनेरच्या दर्जा मिळालेला आहे, काय सांगाल? कृषी उत्पन्न बाजार समिती अ वर्गाची महाराष्ट्र लेवलवर तालुक्या स्तराची पहिली बाजार समिती म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर आहे। आणि तुमच्या सुद्धा आज तुम्ही पत्रकार लोक या ठिकाणी आले, आपल्याला सर्वांना माहित आहे
की इथे शेतकऱ्यांचा मोठा एक उत्साह असतो आणि एक शेतकरी मेळावा टाईप काम आहे. शेतकऱ्यांचा एक सण असल्यासारखा आजचा असा एक दिवस असतो आणि मी सर्व मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं येणाऱ्या ह्या पावसाने कुठल्या प्रकारचा आघात होऊ नये, येणाऱ्या त्यांच्या उत्पन्नाला चांगला भाव मिळावा आणि त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी माझ्यातर्फे, बाजार समितीच्या तर्फे, संचालक मंडळाच्या तर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. भाऊ, काय काय योजना शेतकऱ्यांसाठी आपण राबवणार आहे समोर, आणि आज जे स्टॉल लागले होते शेतकऱ्यांसाठी, त्याच्यात त्यांचा काय फायदा राहील? शेतकऱ्यांसाठी असं आहे की कृषी साधने कसे असतात, अत्याधुनिक साधने त्यांना अवगत झाले आणि तालुका लेवलवर येऊन एखाद्या ठिकाणी आमची आज 29 स्टॉल आम्ही त्या ठिकाणी लावले आणि प्रत्येक शेतीच्या संबंधित उत्पादन असो, औषधी असो, कुठले फवारे करायला पाहिजे, कुठले साधने असावी, याच्यामध्ये प्रदर्शनी होती आणि ती प्रदर्शनी खूप सुंदर पद्धतीने झाली. लोकांनी त्याचा खूप लाभ घेतला आणि सकाळपासून आज 11 वाजतापासून सर्व शेतकरी आले. आताही 4:30 वाजले. तर शेतकऱ्यांचा त्याचा रिस्पॉन्स चांगला आहे. बक्षीस वितरण सुद्धा आम्ही 500 शेतकऱ्यांना करत असतो लकी ड्रॉच्या माध्यमातून. त्यांचा सुद्धा प्रकार या ठिकाणी सुरू आहे. आपल्या सर्वांच्या चॅनलच्या मार्फत आम्ही सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करतो.